मिलिंद आज विशेष खुशीत होता. थोड्या वेळापूर्वीच पगार जमा झाल्याचा बँकेकडून SMS आला होता. पुढच्या आठवड्यात माधुरीचा वाढदिवस असल्याने आज ऑफिसमधून घरी न जाता शॉपिंगला जायचा त्याचा बेत होता. तसं त्याने माधुरीला सांगितलं होतं. शहरातल्या नामांकित ज्वेलरी शॉप बाहेर ती त्याची वाट पाहत उभी होती. खूप दिवसांपासून तिला हिऱ्याचं नाजूकसं मंगळसूत्र हवं होतं. तिच्या या वाढदिवसाला त्यानं तिला ते गिफ्ट करायचं ठरवलं होतं. ऑफिसमधून निघण्याच्या तयारीत असतानाच त्याचा फोन वाजला. मोबाईल स्क्रीनवर अनोळखी नंबर झळकला. त्याने फोन घेतला. गुड इव्हनिंग सर, मी BSNL ऑफिसमधून बोलते. बोला ना. सर, आपलं KYC अपडेट पेंडिंग आहे, त्या संदर्भात कॉल केला आहे. तुम्ही उद्या कॉल करा ना, आता मी घाईत आहे. सर, आज लास्ट डेट आहे. KYC अपडेट झालं नाही तर तुमची मोबाईल फोन सर्व्हिस उद्यापासून बंद होईल. फक्त 2 मिनिटांचं काम आहे. ओके, मला काय करावं लागेल? मोबाईल फोन बंद होण्याच्या भीतीने मिलिंदने KYC अपडेट करायचं ठरवलं. तुम्हाला एक SMS येईल. त्यातील लिंकवर क्लिक करून एक फॉर्म दिसेल, तो भरायचा आहे. मी फोन चालू ठेवते. तुम्ही बघा SMS आलाय का? तिचं बोलणं सुरू असतानाच मिलिंदने मेसेज चेक केले. BZBXNL या नावाने SMS आलेला दिसत होता. हो, आलाय SMS. त्याने फोनवर बोलणाऱ्या मुलीला सांगितलं. ओके, त्यात एक लिंक असेल, ती ओपन करा. मिलिंदने SMSमधली लिंक क्लिक केली. एक फॉर्म ओपन झाला. त्यात त्याचे पूर्ण नाव, पत्ता आणि आधार कार्ड नंबर टाकायचा होता. फॉर्म भरल्यावर खाली एक बटन ॲक्टिवेट झालं. त्यावर सबमिट अँड पे असं लिहिलेलं दिसत होतं. ते खाली बटन दिसते, त्यावर सबमिट अँड पे लिहिलंय, ते कशासाठी आहे? सर, तुमचा फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला फक्त ₹10 लेट चार्जेस भरावे लागतील. त्यासाठी ते बटन क्लिक करा. फक्त ₹10 भरावे लागतील म्हणून फारसा विचार न करता मिलिंदने ते बटन क्लिक केले. बटन क्लिक केल्यावर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI असे पर्याय समोर आले. त्याने नेट बँकिंगचा पर्याय निवडला. कस्टमर ID आणि पासवर्ड टाकून त्याने ₹10 भरले. त्याबरोबर त्याला एकापाठोपाठ 3 SMS आल्याचे नोटिफिकेशन मिळाले. थँक्यू सर, आता आपले KYC अपडेट झाले. आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. एवढे बोलून तिने फोन कट केला. मघा आलेले मेसेज कसले आहेत ते बघण्यासाठी म्हणून त्याने सहज एक मेसेज उघडला. मेसेज वाचून तो उडालाच. त्याच्या बँक अकाउंटमधून 2 लाख डेबिट झाल्याचा तो मेसेज होता. थरथरत्या हाताने कपाळावरचा घाम पुसत त्याने घाईघाईने बाकीचे दोन्ही SMS वाचले. अनुक्रमे 1.5 लाख आणि 90,000 डेबिट झाल्याचे बँकेकडून आलेले ते मेसेज होते. दोन्ही हातात डोकं धरून मिलिंद कसाबसा खुर्चीत बसला. टेबलवरच्या पाण्याच्या जगमधले पाणी ग्लासात ओतून त्याने ग्लास तोंडाला लावला आणि एका दमात रिकामा केला. माधुरीला कॉल करून झाल्या प्रकाराची त्याने कल्पना दिली आणि घरी जाण्यास सांगितले. त्याच्या सहकारी दीपकला काय घडलं ते त्याने सांगितलं. नक्कीच फोनवर बोलणाऱ्या मुलीचे हे कारस्थान असणार. सध्या पॅन्डेमिकमुळे हे प्रकार वाढले आहेत. आधी बँकेला कॉन्टॅक्ट करून तुझे अकाउंट फ्रीज केले पाहिजे आणि सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली पाहिजे, दीपक म्हणाला. दीपक, त्या हॅकरने अवघ्या ₹8,000 माझ्या अकाउंटमध्ये सोडले आहेत, भरलेल्या डोळ्याने मिलिंद म्हणाला. त्याचा खांदा हलकेच दाबून दीपकने त्याला धीर दिला. मिलिंदने आधी बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून अकाउंट फ्रीज करण्याची रिक्वेस्ट केली. त्याचप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर दोघे सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी निघाले. तेथील अधिकाऱ्याला त्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. काय घाई आहे साहेब, 3-4 दिवस थांबा, आपण तपास करू. फोन कुठून आला, यामागे कोण आहे, वगैरे वगैरे. प्लीज तुम्ही आधी आमची कंप्लेंट तर लिहून घ्या. खूप वेळा सांगूनही त्या अधिकाऱ्याने त्यांची कंप्लेंट दाखल करून घेतली नाही. दामिनीला आज बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाला होता. गेले काही दिवस हनी ट्रॅपच्या एका गोपनीय केसच्या संदर्भातील तपासाने तिच्या मेंदूचा पुरता भुगा पाडला होता. रात्रीचे 10 वाजले होते. जेवणा आटपून बेडरूममधला AC सुरू करून आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचण्यात ती तल्लीन झाली होती. मोबाईल फोनच्या रिंगने तिची तंद्री भंगली. हॅलो, दामिनी मॅडम बोलताय का? होय, मी दामिनी बोलते. मॅडम, मी मिलिंद शिंदे बोलतोय. अवेळी त्रास दिल्याबद्दल क्षमस्व. येलो पेजेसमधून तुमचा नंबर मिळाला. काय झालंय ते सविस्तर सांगा.
त्याला मध्येच तोडत दामिनी म्हणाली. मिलिंदने सगळी हकीकत बारकाव्यांसह तिला सांगितली. पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही म्हणताय. काहीही झालं तरी 3 दिवसांच्या आत तुम्हाला FIR रजिस्टर करून सायबर पोलीस स्टेशनमधल्या जबाबदार अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यासह बँकेत सबमिट करावी लागेल. तुम्ही फसवले गेला आहात हे नक्की. त्यामुळे तुमचे पूर्ण पैसे परत मिळतील. रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना तसे आदेश आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत उद्या FIR रजिस्टर करा. कंप्लेंट घेत नसतील तर पोलीस स्टेशनमधून मला फोन करा. एवढं बोलून तिने फोन बंद केला. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या बऱ्याच घटना घडत होत्या. काही घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं गेलं होतं. तिच्या तपासाच्या अनुषंगाने एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती. काही लोकांचा पगार झाल्या दिवशी किंवा 1-2 दिवसांनी त्यांच्या खात्यावर या सायबर चोरांनी डल्ला मारला होता. तसेच काही ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन जमा झाल्याच्या दिवशी किंवा कुठल्याही आर्थिक व्यवहारामुळे बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याबरोबर त्यांचे अकाउंट साफ केले गेले होते. यावरून नक्कीच बँकेतील काही कर्मचारी या सायबर चोरांना सामील आहेत याची तिला खात्री होती. गुन्हा घडल्या दिवसापासून बँकेच्या 3 वर्किंग दिवसांच्या आत कंप्लेंट फाईल केल्यास पूर्ण पैसे मिळण्याची शक्यता असते. पण 3 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता कमी होते. बँकमधील काही उच्च अधिकारी स्वतःची पद जपण्यासाठी पोलिसांशी संधान साधून असतात. म्हणून पोलीस FIR रजिस्टर करण्यास टाळाटाळ करतात हे देखील तिला माहीत होते. तिने या केसच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरवले. मिलिंदला पुन्हा कॉल करून त्याचा फोन तपासासाठी तिच्याकडे आणून देण्याची तिने विनंती केली. तो लगेच तयार झाला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून मिलिंदचा दामिनीला कॉल आला. मॅडम, मी सायबर पोलीस स्टेशनमध्ये आलोय. तुम्ही इन्स्पेक्टर माने साहेबांशी बोलता का? इन्स्पेक्टर मानेंना फोन द्या. मध्यंतरी दामिनीने त्या पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचे 6 दिवसांचे ट्रेनिंग सेशन घेऊन त्यांना सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी काही सॉफ्टवेअर टूल्स कसे वापरायचे ते शिकवलं होतं. त्यामुळे तेथील सर्व अधिकाऱ्यांना ती चांगलीच परिचित होती. नमस्कार दामिनी मॅडम, इन्स्पेक्टर माने बोलतोय. माने साहेब, तुम्ही मिलिंद शिंदे यांची कंप्लेंट लिहून घ्या. लिहून घेणार नसाल तर cybercrime.gov.in या साईटवर मी त्यांची कंप्लेंट रजिस्टर करू शकते आणि तुम्ही कंप्लेंट लिहिण्यात दिरंगाई करत आहात याचीही कंप्लेंट होम मिनिस्ट्रीला करू शकते. नको मॅडम, मी लगेच त्यांची कंप्लेंट लिहून घेतो. गुड डे मॅडम. ठरल्याप्रमाणे मिलिंद त्याचा मोबाईल फोन इन्व्हेस्टिगेशनसाठी दामिनीकडे घेऊन गेला. मॅडम, तुम्ही माझ्याशी बोलल्यावर लगेच त्याने FIR रजिस्टर करून घेतली. त्याच्या सही आणि पोलीस स्टेशनच्या सीलसह त्या FIRची एक कॉपी मी बँकेत सबमिट केली आहे आणि त्यांच्याकडून रिसीव असं लिहून घेतलं आहे. व्हेरी गुड. तुमचा फोन तपासायला मला तासभर लागेल. तुम्हाला वेळ आहे ना? हो मॅडम, आज मी ऑफिसमधून रजा घेतली आहे. तिच्या लॅपटॉपला मिलिंदचा मोबाईल फोन कनेक्ट करून वेगवेगळ्या फॉरेन्सिक सॉफ्टवेअर टूल्सच्या सहाय्याने तिने चेकिंगला सुरुवात केली. BSNLचे नाव सांगून आलेल्या फोनचे लोकेशन आणि त्यानंतर लिंकसह आलेल्या SMSचे लोकेशन एकच होते. सहकार नगर, मलाड. कॉलर ID S अबिदा असं नाव दाखवत होता. SMS सोबत आलेली लिंक स्पायवेअर लिंक होती. साहजिकच ते लिंक क्लिक केल्याने मिलिंदच्या मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर आलं होतं. त्या स्पायवेअरच्या द्वारा त्याचा मोबाईल फोन हॅक केला गेला होता आणि सायबर चोरांना त्याच्या मोबाईलमधल्या नेट बँकिंग ॲपमधील बँक अकाउंटचे सगळे डिटेल्स मिळाले होते. स्पायवेअर एक छुपा प्रोग्राम असून ते मोबाईलमध्ये आल्यास त्या मोबाईल फोनच्या इतर ॲपमधली सगळी माहिती गोळा करून सेंडरला पाठवते. त्यामुळेच मिलिंदचे बँक अकाउंट डिटेल्स जसे कस्टमर ID, पासवर्ड वगैरे सायबर चोरांना मिळाले होते. मिलिंदच्या मोबाईलचे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन डिटेल्स रेकॉर्ड करून त्यातील स्पायवेअर काढून टाकून दामिनीने त्याला मोबाईल परत केला आणि पुढच्या कामाला लागली. दामिनीने या केसच्या मुळाशी जाण्याचा पक्का निर्धार केला. सहसा अशा घटनांमध्ये सायबर चोर वापरलेले मोबाईल सिम कार्ड पुन्हा वापरत नाहीत. त्यामुळे मोबाईल नंबर ट्रेस करण्यात काही अर्थ नव्हता. सध्या तरी तिने 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. बँकेतून काढलेले पैसे कुठे ट्रान्सफर केले आहेत आणि फॉरेन्सिक टूलने दाखवलेले लोकेशन. तपासासाठी तिला पोलिसांची मदत घेणे अपरिहार्य होते. तिने विराजला फोन केला. विराज तिचा जवळचा मित्र. सध्या मुंबई पोलीस स्टेशनमध्ये DSP होता. त्याला सांगून
ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला त्या वरळी पोलिसांची तपासकामी मदत घेता येणार होती. विराजने लगेच वरळी पोलीस स्टेशनला फोन करून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दामिनीला सर्वतोपरी मदत करण्याच्या तेथील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुढच्या 20 मिनिटात दामिनी वरळी पोलीस स्टेशनला पोहोचली. तेथील इन्स्पेक्टर काळे यांना सगळी घटना आणि त्यातील बारकावे सांगून तिने ट्रेस केलेल्या लोकेशनवर जाऊन काही धागेदोरे मिळतात का हे पाहायचे ठरवले. इन्स्पेक्टर काळे, दामिनी आणि 2 पोलीस असे सर्वजण मालाड येथील सहकार नगरमध्ये पोहोचले. तेथील बहुतांशी भागात चाळसदृश्य छोटी घरे होती. या भागातील एखाद्या खोलीत सायबर चोरांनी त्यांचा तात्पुरता अड्डा बनवला असण्याची शक्यता होती. घटना घडून 3 दिवस झाल्याने ते चोर तिथे थांबले असण्याची शक्यता मात्र फारच कमी होती. दामिनीच्या आतापर्यंतच्या अनुभवाने सायबर गुन्हेगार ट्रेस लागू नाही म्हणून एकतर VPN वापरतात, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, ज्यामुळे खरे लोकेशन उघड न होता दुसरे बनावट लोकेशन दिसते, किंवा सारखी त्यांची ठिकाणं तरी बदलत असतात. बऱ्याच संशयास्पद घरांची वरवर झडती घेऊनही तिथं काही धागेदोरे मिळून आले नाहीत. इन्स्पेक्टर काळेंच्या मदतीने दामिनीने मिलिंदच्या अकाउंटमधील पैसे नेमके कुठे ट्रान्सफर झाले याची माहिती आणि अकाउंटवरून पैसे काढून घेतल्याचे ट्रान्झॅक्शन ज्या IP ॲड्रेसवरून झाले त्याचे डिटेल्स पाठवण्याची बँकेला विनंती केली. अर्थात VPN वापरले असल्यास नेमका IP ॲड्रेस मिळणे तसे कठीण होते, पण प्रयत्न मात्र सगळ्या बाजूंनी करणे जरुरी होते. 2 दिवसांनी बँकेचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला मिळाला. इन्स्पेक्टर काळेंनी दामिनीला कॉल करून बोलावून घेतले आणि तिच्यासमोर बँकेकडून आलेला रिपोर्ट ठेवला. मिलिंदच्या बँकेने दिलेल्या डिटेल्सनुसार ठाण्यातील एका सहकारी बँकेच्या शाखेत पैसे ट्रान्सफर झाले होते. बँकेने मिलिंदच्या अकाउंटवरील ट्रान्झॅक्शनचा महिन्याभराचा लॉग पाठवला होता. त्यातून नेमके ट्रान्झॅक्शन शोधण्याचे काम तिला करावे लागणार होते. आधी ठाण्यातील त्या सहकारी बँकेतील अकाउंट कोणाच्या नावाने आहे हे पाहणे जरुरी होतं. इन्स्पेक्टर काळे यांनी ठाण्यातील त्या बँकेला फोन लावून त्या अकाउंटचे डिटेल्स लगेचच मेल करण्याची विनंती केली. अर्ध्या तासात बँकेने मेलवर सर्व माहिती कळवली. धारावीमध्ये राहणाऱ्या कोणा प्रकाश पाटील या इसमाच्या नावे ते अकाउंट होते, मात्र त्यातील सर्व पैसे ATMद्वारे काढून घेण्यात आले होते. बँकेने पाठवलेल्या आधार कार्डच्या कॉपीवरील प्रकाश पाटीलच्या पत्त्यावर दामिनी 2 पोलिसांसह पोहोचली. प्रकाश पाटील आहेत का? छोट्या एका खोलीच्या घराची कडी वाजवत दामिनीने विचारलं. मीच आहे प्रकाश पाटील, बोला, काय काम आहे? एक मध्यमवयीन इसम बाहेर येऊन म्हणाला. गणवेशातील पोलिसांना पाहून तो घाबरला. तुमचे ठाणे सहकारी बँकेत खाते आहे का? नाही मॅडम, इतक्या दूर काहून मी अकाउंट खोलीन? माझे इथे जवळच्याच महाराष्ट्र बँकेत आहे, पण त्या अकाउंटवर नाव, आधार कार्ड तुमचेच आहे. मोठा फ्रॉड करून चोरांनी त्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. नाही हो मॅडम, मी असं काय करणार नाही. माझा काही हात नाही. मी माझे आधार कार्ड एका मुलाला 500 रुपये आठवड्याने भाड्याने दिले होते. आधार कार्ड आणि भाड्याने? तुम्हाला माहीत नाही का हे असं करणं चुकीचं आहे? त्याचा कुणीही गैरवापर करू शकतो. माहीत आहे हो मॅडम, माझी रिक्षा आहे. शाळेतल्या मुलांना पोहोचवणं आणण्याचं मी काम करतो. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या, उपासमार व्हायला लागली, म्हणून आमच्या वस्तीतल्या बऱ्याच लोकांनी असा आधार कार्ड भाड्याने देण्याचा धंदा सुरू केलाय. ज्याने तुमचे आधार कार्ड नेले त्याचे वर्णन करू शकाल का? हो मॅडम, त्याने 3च दिवसात ते परत आणून दिले आणि 500 ऐवजी 700 रुपये दिले. एकदम पॉश कपड्यातला देखणा 22-23 वर्षांचा तरुण होता. हिंदी बोलत होता. बरं, उद्या वरळी पोलीस स्टेशनला येऊन त्या मुलाचं नीट वर्णन करायचं. तिथले ड्रॉइंग आर्टिस्ट त्याचं चित्र काढतील, म्हणजे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. पोलीस स्टेशनमध्ये? प्रकाश पाटीलने बिचकत विचारलं. हो, यावेच लागेल, नाहीतर आताच धरून तुला आत टाकतो. दामिनीबरोबर आलेल्या 2 हवालदारांपैकी एकाने त्याला पोलिसी खाक्या दाखवला. नको साहेब, मी येतो उद्या नक्की. दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसली होती. लॅपटॉपवर मिलिंदच्या बँकेने पाठवलेले त्याच्या अकाउंटचे लॉग डिटेल ती चेक करत होती. गुन्हा घडला त्यावेळेस अकाउंटवरून पैसे काढून घेण्याचे जे ट्रान्झॅक्शन झालं ते कुठल्या IP ॲड्रेसवरून झालं हे तिने त्या डिटेल्समधून शोधून काढलं. लॅपटॉपवर सायबर इन्व्हेस्टिगेशन टूल वापरून तिने त्या IP ॲड्रेसचं मॅपिंग केलं
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एअरटेल एक्स्ट्रीम फायबर कंपनीच्या वायफाय नेटवर्कचा नेपियन सी रोडवरच्या एका उच्चभ्रू सोसायटीतील तो IP ॲड्रेस होता. एअरटेल एक्स्ट्रीमच्या सर्व्हिस सेंटरवरून तो IP ॲड्रेस नेमका कोणाचा आहे याची तिने चौकशी केली. श्रीकांत देशमुख नावाच्या या गृहस्थांच्या नावे ते वायफाय कनेक्शन होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांसोबत दामिनी नेपियन सी रोडवरच्या त्या सोसायटीतील श्रीकांत देशमुख यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घराला कुलूप होते. शेजारी चौकशी केल्यावर कळले, देशमुख पती पत्नी महिन्याभरापासून अमेरिकेतील त्यांच्या मुलीकडे गेले आहेत. पुन्हा एकदा दामिनीने एअरटेल सर्व्हिस स्टेशनकडून IP ॲड्रेस नक्की श्रीकांत देशमुखांचा आहे का याची खात्री करून घेतली. आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांची चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की देशमुखांच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट बऱ्याच दिवसापासून रिकामा होता. पण गेल्या 15-20 दिवसांपासून मधूनमधून तिथं काही तरुण मुलं-मुली येत जात होते. त्या फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधल्यावर समजले, त्यांनी परिचयातल्या कुटुंबातील मुलाला फ्लॅट वापरण्यासाठी दिला आहे. रहिवाशांच्या सांगण्यानुसार तिथं कोणाचं वास्तव्य नव्हतं. पण आठवड्यातून 1-2 वेळेस तिथं एक तरुणी आणि 2 तरुण मुलं येत होते. प्रकाश पाटीलने वर्णन केल्यानुसार काढलेले चित्र त्या सोसायटीतील एका मुलीने तिथे येणाऱ्या मुलांपैकी एकाचं आहे असे सांगितले. पोलिसांनी 2-3 दिवस पाळत ठेवून त्या फ्लॅटमध्ये आलेल्या एका मुलाला पकडले आणि धमकावून त्याच्यासोबत आत जाऊन झडती घेतली. तिथं बरेच मोबाईल सिम कार्ड, आधार कार्ड आणि 2-3 लॅपटॉप आढळून आले. त्या मुलाला हमीद शेखला दमात घेतल्यावर त्याने त्याच्या दोन्ही साथीदारांची नावं सांगितली. मिनल शर्मा आणि राहुल दास हे तिघे उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईला शिकण्यासाठी आले होते. इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यावर एका छोट्या कंपनीमध्ये तिघांना नोकरी मिळाली. लॉकडाऊनमुळे ती कंपनी बंद पडली. तेव्हा या तिघांनी यूट्यूबवरून हॅकिंग शिकून लोकांच्या पैशांवर ऑनलाईन डल्ला मारणे सुरू केले. 1-2दा हात मारल्यावर देखील पकडले न गेल्यामुळे त्यांची हिंमत वाढली. यावेळेस त्यांनी मोठा हात मारण्याचे ठरवले. या कामी त्यांना मिनलच्या मित्राने, जो नुकताच मिलिंदचे अकाउंट असलेल्या बँकेत कॅशियर म्हणून लागला होता, त्याने मदत केली. श्रीकांत देशमुख वायफाय राउटर बंद न करताच अमेरिकेत निघून गेले हे या तिघांच्या पथ्यावर पडलं. त्यांचे वायफाय कनेक्शन हॅक करून त्याद्वारे त्यांनी बरेच सायबर गुन्हे केले. ज्या फ्लॅटमध्ये त्यांच्या काळ्या कारवाया चालत होत्या तो फ्लॅट राहुल दासच्या वडिलांच्या मित्राचा होता. मिनल शर्माच्या बँकेत कॅशियर असलेला मित्र कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत याची माहिती तिला पुरवत असे. मिनल malaड येथील सहकार नगरमध्ये राहत होती. मिलिंदला तिने तेथूनच फोन केला होता आणि त्याचबरोबर तिच्या लॅपटॉपवरून SMS गेटवेद्वारे मेसेज पाठवला होता. SMSमधील स्पायवेअर लिंक मिलिंदने क्लिक केली. त्याबरोबर स्पायवेअर त्याच्या मोबाईलमध्ये शिरला. स्पायवेअरचा सोर्स नेपियन सी रोडवरील फ्लॅटमध्ये बसलेल्या हमीदच्या लॅपटॉपवरून होता. हमीदने लगेच मिलिंदचे अकाउंट डिटेल्स चोरून त्याच्या अकाउंटवरून प्रकाश पाटील याच्या नावाने ओपन केलेल्या फेक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केले. सायबर गुन्हा आणि त्यामुळे झालेली फसवणूक सिद्ध झाल्यामुळे मिलिंदला त्याचे पूर्ण पैसे परत मिळाले. हमीद शेख, मिनल शर्मा आणि राहुल दास तसंच मिनलचा बँकेत कॅशियर असलेला मित्र या चौघांवर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या वेगवेगळ्या कलमांखाली खटला भरला जाऊन प्रत्येकी 50,000 दंडाची आणि 5 वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली. पुन्हा एकदा दामिनीने सायबर गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन पोलिसांच्या मदतीने केसची उकल केली होती. मैत्रिणींनो, आजची ही कथा आवडली असल्यास कृपया लाईक करा, नक्की शेअर करा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.